डिअर स्टुडंट्स, स्वागत आहे तुमचं माझ्या या 11वी आणि 12वी इंग्लिश विषयाच्या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये, ज्याचं नाव आहे माय इंग्लिश टीचर. डिअर स्टुडंट्स, वी ऑल हॅव चेरिश्ड, वी हॅव प्रिझर्व्ड द लवली मेमरीज ऑफ आवर चाइल्डहुड, isn't it? We always love to remember those lovely memories that have made our childhood memorable. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वांनीच आपल्या बालपणीच्या गोड आठवणी मनात जपून ठेवलेल्या असतात आणि कधीतरी त्या आठवणी आपल्याला आठवल्या. उदाहरणार्थ, लहानपणी आपण खेळले खेळ असूया, केलेली चेष्टा मस्करी असू द्या, त्या सर्व गोष्टी आठवल्यानंतर आपल्याला हसू आल्याशिवाय राहत नाही. So dear students, today in the same way, we are going to study the lovely memories of one of the most famous poets, novelist of India, that is Mr. Ruskin Bond. So dear students, ह्या कवितेमध्ये कवी रुस्किन बॉन्ड यांची बालपणीची गोड आठवण त्यांना आठवते आणि त्यांनी ती आपल्या पोएम मध्ये शेअर केली आहे आणि त्या गोड आठवणीचं नाव आहे चेरी ट्री. म्हणजेच लेखक लहान असताना, कवी लहान असताना कशा प्रकारे त्यांनी लावलेलं चेरी ट्रीचं बी उगवलं आणि भविष्यात त्यांनी त्या झाडाचे फळं कशा प्रकारे चाकले याचा अनुभव कवीने या पोएम मध्ये व्यक्त केलेला आहे. सो विदाउट वेस्टिंग द टाइम, लेट अस बिगिन द एक्सप्लेनेशन ऑफ द पोएम द चेरी ट्री, रिटन बाय रुस्किन बॉन्ड. So before starting the poem, let us know few things about the writer, Ruskin Bond. Ruskin Bond was born in Kausali, Himachal Pradesh in the year 1934. Ruskin Bond has written hundreds of short stories, essays, novellas and more than 30 books for children. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, द चेरी ट्री या कवितेचे जे कवी आहेत त्यांचं नाव आहे रुस्किन बॉन्ड. यांचा जन्म हिमाचल प्रदेश मधील कौसली या गावामध्ये 1934 मध्ये झाला. कवीने आजपर्यंत अनेक प्रकारच्या लघुकथा, निबंध, कादंबऱ्या आणि जवळपास 30 वेगवेगळे पुस्तकं हे आपल्या छोट्या वाचकांसाठी लिहिली आहेत. हिज फर्स्ट नॉव्हल द रूम ऑन द रूफ, written when he was 17, received the John Levles Rhines Memorable Prize in the year 1957. So dear students, रुस्किन बॉन्ड यांनी वयाच्या 17व्या वर्षी जे पुस्तक लिहिलं होतं त्याचं नाव आहे द रूम ऑन द रूफ. या पुस्तकाला द जॉन लेव्लिन राइज मेमोरेबल प्राइज 1957 मध्ये मिळालेलं होतं. He has also published 2 volumes of autobiography. Autobiography म्हणजे आत्मचरित्र. तर त्यांनी आपलं आत्मचरित्र 2 भागांमध्ये प्रकाशित केलेलं आहे. Scenes from a writer's life and The Lamp is Lit, a collection of essays and episodes from his journal. So ह्या 2 पुस्तकामध्ये कवीने आपल्या जीवनाबद्दल पूर्णतः माहिती Scenes from the writer's life and The Lamp is Lit या 2 वेगवेगळ्या पुस्तकाच्या खंडांमध्ये प्रकाशित केली आहे. In 1992, he received the साहित्य अकादमी अवॉर्ड फॉर इंग्लिश रायटिंग इन इंडिया. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, साहित्य क्षेत्रामध्ये भारतामध्ये प्रतिष्ठित समजला जाणारा साहित्य अकादमी अवॉर्ड हा रुस्किन बॉन्ड यांना 1992 साली मिळाला. त्याचबरोबर he was awarded the Padma Shri Award in the year 1999 also. Ruskin Bond lives with his adopted family in Mussoorie, Uttarakhand. So, Ruskin Bond lives with his adopted family. Adopted म्हणजे दत्तक घेतलेलं कुटुंब. In Mussoorie in Uttarakhand. The poem Cherry Tree is about the poet's ecstasy. Ecstasy means Paramanand. Over a tree which he planted and that took 8 years to grow. So dear students, this poem is about a cherry tree which the writer had planted 8 years ago
तर ह्या कवितेमध्ये कवी त्यांनी लावलेल्या 8 वर्षापूर्वीच्या चेरी ट्री बद्दल आठवणी सांगताहेत. ही इज एक्सप्रेसिंग हिज वंडर ॲट द वेज ऑफ नेचर अँड हाऊ द चेरी ब्लॉसम्स फ्रॉम अ फ्रेजाईल अँड क्विक टू फॉल. तर ह्या कवितेमध्ये कवीने चेरी ट्रीच्या लावल्यानंतर कशा प्रकारे निसर्गाचा चमत्कार होतो आणि हेच छोटंसं रोपटं कशा प्रकारे एका 6 फूट उंच झाडामध्ये रूपांतरित होतं याचा उल्लेख केलेला आहे. द ट्री गिव्स हिम इमेन्स जॉय ॲज ही कॅन सी द स्टार्स अँड द ब्लू स्काय थ्रू डॅपल्ड ग्रीन ट्रीज. कवी रुस्किन बॉन्ड हे जेव्हा आकाशाकडे या चेरी ट्रीच्या झाडाच्या मध्यभागून पाहतात त्यावेळेस त्यांना आकाशामध्ये तारे लखलखताना दिसतात आणि हे सर्व तारे पाहून लेखकाला कवीला खूपच आनंद होतो. सो डिअर स्टुडंट्स, दिस वॉज द ब्रीफ इन्फॉर्मेशन अबाउट द रायटर. नाव लेट अस बिगिन द एक्सप्लेनेशन ऑफ द पोएम द चेरी ट्री. Eight years have passed since I placed my cherry seed in the grass. So dear students, the poem begins with the poet recalling that 8 years ago he had sowed a cherry seed in the grass. Must have a tree of my own, I said, and watered it once and went to bed. So, like any normal child, the poet wanted to have a small cherry tree in front of his house. So, as like a small child, what did he do? He watered it once and went to bed. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, कवितेची सुरुवात होते ती 8 वर्षापूर्वी कवीने एक चेरीचे बी गवतात पेरले होते त्या आठवणीने. स्वतःचे एक चेरीचे झाड असावे असे कवीला लहान असताना वाटले होते. परंतु बी पेरल्यानंतर तो मातीला एकदा पाणी घालतो आणि नंतर त्याबद्दल कुठल्याही एखादा लहान मुलाप्रमाणे विसरूनही जातो. नेक्स्ट लाईन. अँड फॉरगॉट बट चेरीज हॅव अ वे ऑफ ग्रोईंग दो नो वन्स केअरिंग व्हेरी मच ऑर नोईंग अँड सडनली दॅट समर near the end of May, I found a tree had come to stay. So dear students, as mentioned by the poet in the first 4 lines, the poet had simply done a small thing. What did he do? He sowed a cherry seed in the ground and he gave the water to it once and forgot it. The cherry tree, in spite of his carelessness, had survived. At the end of that summer, the poet noticed a small cherry plant where he had placed the seed growing among the tall wild grass. So dear students, in the first 4 or 5 lines itself, I have a simple question for you people. A simple question. What is that question? What does a tree require to grow? एखाद्या झाडाला किंवा एखाद्या बियाला उगवण्यासाठी नेमक्या कुठल्या गोष्टी लागतात बरं? तर त्याचं उत्तर एकदम साधं आणि सोपं आहे. वृक्षाला, झाडाला, एखाद्या रोपाला येण्यासाठी सर्वात मोठी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे पाणी ही असते. पाणी, त्याच्यानंतर असतो योग्य प्रमाणात असा तो सूर्यप्रकाश आणि नंतर सुपीक जमीन. या 3 गोष्टी असल्या तर कुठलंही झाड हे काही कालावधीमध्ये वाढीस लागतं. आणि अगदी त्याच पद्धतीने येथे सुद्धा लेखकानं, कवीनं काय केलं होतं? चेरी जे फळ आहे त्याचं फक्त एक बी जमिनीमध्ये रोवलं होतं आणि कालांतरानंतर त्या बियाला कदाचित पाणी मिळालं असेल आणि लगेचच त्या बीजाचं रूपांतर एका छोट्याशा चेरी ट्री मध्ये झालेलं पाहून कवीला खूपच आनंद झाला. And so in the last line the poet says, I found a tree had come to stay. So which was that tree? It was none other than the cherry tree. Okay? It was very small, 5 months child.
lost in the tall grass running wild. So the poet compares the cherry plant to a 5 months old child. This is a comparison between a small tree and a 5 months old child. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, दुर्लक्ष होऊनही हे चेरीचे रोपटे मात्र रुजते, टिकून राहते. उन्हाळ्याच्या अखेरीला बी पेरलेल्या जागी उंच रानटी गवतामध्ये एक छोटेसे इवलेसे चेरीचे रोपटे उगवलेले कवीला आढळले. ना कोणाबद्दल त्या झाडाला माहिती किंवा त्या झाडाबद्दल कोणालाही माहिती नव्हती. तरीही अनिर्बंध वाढलेल्या त्या गवतामध्ये लपलेले चेरीचे रोपटे आता 5 महिन्यांच्या बाळाप्रमाणे वाढलेले होते. Goats ate the leaves, the grass cutter seed. So goats ate the leaves and the grass cutter seed. Seed means a tool with a long curved blade at right angle to handle used to cut long grass and grain. So येथे हे चेरीचे झाड वाढत असताना या झाडावरती अनेक गोष्टींचे आक्रमण झाले असे आपल्याला म्हणता येईल. Goats ate the leaves. शेळ्यांनी ह्या झाडाची पानं खाल्ली. त्याचबरोबर the grass cutter seed. गवत कापणाऱ्या लोकांनी सुद्धा ह्या झाडावरती अतिक्रमण केलं, हल्ला केला आणि बऱ्याचशा प्रमाणामध्ये याचे छोटे छोटे फांट्या सुद्धा कापून घेतल्या. Split it apart and monsoon blight shriveled the slender stem even so. So the grass cutter cut the tree or the small plant into 2 parts, and similarly a monsoon blight. Blight means a plant disease caused by fungi. झाडांना होणारा एक रोग किंवा एक कीड. Shriveled the slender stem even so. So shriveled means dried, सुकणे. बघा, अनेक झाडांना वाळवी नावाचा एक रोग येत असतो बघा, आणि त्यामध्ये काय होतं की काही झाडांचे जे खोड आहे ते सुकायला सुरुवात होते, काही झाडांच्या फांट्या सुकायला सुरुवात होतं. आणि अगदी ह्याच पद्धतीने सुद्धा ह्या चेरी ट्री वरती 2 ते 3 गोष्टींनी हमला किंवा अतिक्रमण केलं होतं. पहिली म्हणजे गोट्स. चरणाऱ्या शेळ्यांनी ह्या झाडांचे जे पानं होते ते खायला सुरुवात केले. त्यानंतर जे घास किंवा गवत कापणारे लोक असतात त्यांनी सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये या झाडाला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर ह्या झाडांवरती पडणारे काही रोगराई असेल तर त्यामुळे सुद्धा ह्या झाडाला खूप साऱ्या अडचणी लहानपणी सहन करायला लागल्या. तरी सुद्धा इवन सो द पोएट सेज इवन सो, तरी सुद्धा ह्या झाडानं हार मानली नाही. लेट अस सी द नेक्स्ट स्लाइड नाउ. Next spring, I watched 3 new shoots grow. So, see, the poet says it was a surprise to him when he saw the same cherry tree, having 3 new shoots to grow. So, in the next spring, the poet saw that the plant was not alive but had 3 new shoots. The young tree struggled upward thrust. So it means the cherry tree seemed eagerly pushing upwards toward the sunlight and the air, its arm in a fresh fear lust. So fresh fears means aggressive किंवा तीव्र किंवा जोरात. Lust means longing or desire. So as I have told you in my previous slide that this cherry tree was attacked by several things. So despite of several attacks, the cherry tree was determined to show its existence on the earth. ह्या झाडाला आपलं अस्तित्व दाखवण्याची तीव्र इच्छा होती आणि म्हणूनच सुरुवातीला शेळ्यांनी ह्या झाडाची पानं खाल्ली. त्यानंतर गवत कापणाऱ्या लोकांनी ह्या झाडांची बऱ्याचशा प्रमाणामध्ये हानी केली. त्यानंतर सगळ्यात टेन्शनची गोष्ट म्हणजे ह्या झाडावरती अनेक रोगांनी सुद्धा अतिक्रमण किंवा आक्रमण केलं. तरी सुद्धा हे झाड कालांतरानंतर वसंत ऋतूमध्ये
हे रोपटे नुसतेच जिवंत राहिले नव्हते, तर त्याला चक्क 3 कोवळी पानेही फुटलेली कवीला दिसली. उंच झेपवणारे ते रोपटे ऊन, वारा आणि पावसासाठी आसुसलेले होते. जणू काही कोणत्या परिस्थितीत जगण्याची ते धडपड करत होते. म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या चेरी ट्रीला आपले अस्तित्व सिद्ध करण्याची इच्छा होती. डिअर स्टुडंट्स, our life is also full with problems. Our life is full with tension. And so, as like the cherry tree, we should not feel defeated. Instead, we must get up and solve the problems, fight against the problems. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सुद्धा या चेरी ट्री प्रमाणेच आयुष्यामध्ये अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. आणि म्हणूनच आपण सुद्धा या चेरी ट्री प्रमाणे या अडचणींना सामोरं गेलं पाहिजे, अडचणींचा सामना केला पाहिजे आणि वेळोवेळी आपलं अस्तित्व, आपली हुशारी, आपलं व्यक्तिमत्व ह्या जगाला दाखवून दिलं पाहिजे. ओके, नाउ लेट अस सी द नेक्स्ट स्लाइड. For light and air and sun, I could only wait. So this line is from the previous one. The previous line is, its arm in fresh fierce lust for light and air and sun. So the cherry tree was eagerly pushing upwards towards the sunlight, towards the air, struggling to somehow stay alive. So these are the basic things what a tree requires. What are the basic things? First is the sunlight, then the air, then the water, and the most important thing is the spirit to grow. So similarly, this cherry tree was also trying to prove its existence on the earth. I could only wait as one who watched wandering while time and the rain made a miracle from green growing pen. So when Ruskin Bond was a child, he could only wait as the young cherry sapling took its time through the seasons. He felt it was a miraculous that the plant was alive and thriving. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक झाड, प्रत्येक रोपटे हे आपल्या गतीने वाढत असते. ती काय जादूची कांडी नाही की एका रात्रीमध्ये एक छोटंसं रोपट्याचं रूपांतर एका मोठ्या झाडामध्ये होईल. तर प्रत्येक रोपटे हे आपल्या गतीने वाढत असते, बहरत असते. त्यामुळेच निसर्गाचे ऋतुचक्र आपली किमया ह्या रोपट्यावर दाखवीपर्यंत कवीला आता वाट पाहत बसावे लागणार होते. कारण की एखाद्या झाडाचं रूपांतर किंवा एखाद्या छोट्याशा रोपट्याचं रूपांतर एका मोठ्या वृक्षामध्ये होण्याला खूप वर्ष लागतात. आणि म्हणूनच कवीला, रुस्किन बॉन्ड यांना ह्या छोट्याशा रोपट्याचं रूपांतर एका मोठ्या चेरी ट्री मध्ये होण्यासाठी अनेक वर्ष वाट पाहावी लागणार होती. I went away next year, spent a season in Kashmir, came back thinner, rather poor, but richer by a cherry tree at my door. So in the last 4 lines of this slide, we understand that the poet went away to Kashmir and returned after some time had lapsed. He himself came back thinner. Thinner means physically he became weak, not having much money. But he was thrilled, he was very excited, dear students, to see that a cherry sapling was now a 6 feet tall tree. So the poet says, I felt so proud of my own cherry tree. तर ह्या स्लाइडच्या आपण या शेवटच्या 4 ओळींमध्ये वाचतो की कवी नंतर काश्मीरला जातो आणि काही काळांतरानंतर तो परततो. त्याच्या शब्दात सांगायचे तर तो अगदी अशक्त होऊन किंबहुना गरीब होऊन माघारी येतो. मात्र आपल्या दारात हे चेरीच्या झाडाच्या रूपाने आलेले वैभव पाहून तो सुखावतो. चक्क 6 फूट उंचीचे हे चेरीचे ट्री त्याच्या निदर्शनास येते. 6 फूट उंच वाढलेले आपल्या चेरीच्या झाडाचा कवीला फारच अभिमान वाटतो बघा. आणि म्हणूनच कवीला ह्या झाडाकडे पाहिल्यानंतर खूपच आनंद होतो.
6 feet high, my own dark cherry, and I could scarcely believe it a berry. Scarcely means hardly. Hardly म्हणजे क्वचितच. 6 feet high, my own dark cherry, and I could scarcely believe it a berry. Ripened and jeweled in the sun, hung from a branch just one. So when the writer saw the cherry tree, and to his surprise, he saw there were many berries hanging to the cherry tree, and to watch this he was very happy. कवी ज्यावेळेस घरी परत आला, प्रथमतः त्याला हे 6 फूट उंचीचे चेरी ट्रीचे झाड दिसले. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, 6 फूट उंच वाढलेल्या आपल्या या चेरीच्या झाडाला पाहून कवीला फार अभिमान वाटतो आणि एका फांदीवर एक इवलीशी पिकलेली लाल चेरी चमकताना पाहून त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. And the next year there were blossoms. Blossoms means flowers that bloom on the tree. म्हणजेच मोहर, झाडांना येणारा मोहर. And the next year there were blossoms, small, pink, fragile. Fragile means delicate. Delicate म्हणजे नाजूक, quick to fall. And the merriest breeze, the sleepiest breeze. So the poet says, the next year the tree bore, B-O-R-E, bore delicate pink cherry blossoms. The beautiful flowers were so dainty that they would fall at the smallest breeze or the slightest breeze. तर ते 6 फूट उंचीचे झाड पुढच्या वर्षी चेरीचे झाड अगदी छोट्या छोट्या नाजूक गुलाबी मोहराने फुलून जाते. ती सुंदर फुले इतकी कोमल असतात की मंद श्वासाने किंवा वाऱ्याच्या हलक्याशा झुळकीने देखील सहज गळून पडतील असे कवीला वाटते. I lay on the grass at ease, looking up through the leaves at the blue. So from these lines we come to know that the poet is now laying on the grass under the tree, looking up at the evening sky showing between the branches and the leaves overhead. चेरीच्या झाडाच्या आठवणीत रमलेला कवी पुन्हा एकदा वर्तमान काळात परततो. झाडाखाली गवतावर तो पहुडतो म्हणजेच झोपतो आणि वर हिरव्या पानांमधून डोकावणाऱ्या त्या निळ्या भोर आकाशाकडे पाहत राहतो. Blind sky at the finches as they flew. Finches means small songs of birds that eat seeds. Blind sky at the finches as they flew and fleeted through the dappled green. So fleeted means flew lightly and fast म्हणजेच भुरकून उडून जाणे. So while the poet is laying under the tree, he sees the birds darting and the bees hovering over the sweet flowers. तर ज्या वेळेस कवी या झाडाखाली गवतावरती झोपलेला असतो त्यावेळेस त्याला पक्षी, मधमाशा ह्या चेरीच्या झाडावरती फिरताना उडताना लक्षात येतात. While bees in an ecstasy drank of nectar from each bloom. So what were the bees doing? They were drinking something. And how were they drinking? They were drinking something with an ecstasy. Ecstasy, see the meaning is given here. Ecstasy means feeling of great happiness. म्हणजेच आनंद. तर these bees were drinking the nectar from each bloom. Each bloom म्हणजे झाडाचा जो ब्लूम म्हणजेच मोहर होता त्या मोहरामधून ह्या बीज काय करत होत्या? नेक्टर पिण्याचा आनंद घेत होत्या. आणि नेक्टर म्हणजेच काय? तर स्वीट लिक्विड प्रोड्युस्ड बाय फ्लावर्स म्हणजेच आपण त्याला मराठीमध्ये मध असं म्हणतो आहे. While bees in an ecstasy drank of nectar from each bloom and the sun sang swiftly. So the poet is saying
when the bees were enjoying the honey of these cherry tree, it was the evening time. And how do we come to know it? The poet says the sun sank swiftly and the stars turned in the sky. So when do the stars turn in the sky? Yes, it's correct. At the time of evening. And the moon moths means Rat Kida. So, and the moon moths and the singing crickets, and I, yes, I praised night and stars and trees. So, the poet, along with the moon moths and the singing crickets. So, moon moths म्हणजे रात किडा आणि singing crickets म्हणजे पतंगाचा किडा. दोघांचे चित्र बघा इथे स्क्रीनवरती आपल्याला दिसतात. तर मून मॉथ म्हणजे एक फुलपाखराप्रमाणे असणारा हा किडा आहे आणि पतंग म्हणजे आपण त्याला इंग्लिश मध्ये क्रिकेट असं सुद्धा म्हणतो आहे. हा बघा काळ्या रंगाचा हा एक प्रकारचा कीटक असतो जो मोठ्या मोठ्याने आवाज करत असतो. सो अँड मून मॉथ्स अँड सिंगिंग क्रिकेट्स अँड आय, येस आय प्रेज्ड. टू प्रेज समवन मीन्स टू ॲडमायर समवन, एखाद्याची स्तुती करणे. तर लेखक या दोन्ही कीटकांबरोबर कोणाला प्रेझिंग करत होते, कोणाची स्तुती करत होते? प्रेज्ड नाईट अँड स्टार्स अँड ट्रीज. सो ऑल इन ऑल वी अंडरस्टँड दॅट द पोएट along with the moon moths and the singing crickets was admiring the beauty of nature and all the creations of nature. Now let us see the last line. That small the cherry grown by me. So poet says, I was very much thankful to the nature for bringing a cherry tree in my life, bringing the cherry tree in my life. So in this poem, the poet is really thankful to the nature for bringing the cherry in his life. So dear students, I hope you have understood the poem The Cherry Tree written by Ruskin Bond and his wonderful experience of having a cherry tree. Now, my question is, what moral do we get from this poem Cherry Tree? Now let us see the moral of the poem. Dear students, The Cherry Tree is a poem written by an acclaimed, much appreciated and much loved author, Mr. Ruskin Bond. It has underlying themes of struggle, dedication, pride, growth and responsibility. The poet plants a seed that faces a lot of difficulties before growing into a cherry tree. However, its resilience takes it forward and helps it grow bigger and stronger than before. The moral of the story is that to grow, you need to keep moving despite of the difficulties life throws at you. So dear students, this line is very important. The poet says that you need to keep moving in your life despite all the difficulties life throws at you. So dear students, your resilience will make you stronger. So we must keep on trying and trying in our life. Okay? Understood the poem? So dear students, do subscribe my YouTube channel, that is My English Teacher, and keep watching the latest upcoming videos of 11th and 12th standard. Thank you.